हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ब्लॉग विथ हिमांगी. कसे आहात आपण सगळे? तर आज आहे माझा सुट्टीचा दिवस आणि रँडमली ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. ॲक्च्युली खूप काम 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 दसरा 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 हे सगळं लोड झालं आणि एवढे दिवस सुट्टी भेटली नाही, तर आज सुट्टी भेटलेली आहे. तर आजचा दिवस असा एकदम आरामात मस्त टाईमपास करून घालवणार आहे मी. तर आता झालेले आहेत दुपारचे 12:30 वाजलेत, पण माझी सकाळ अजून स्टार्ट नाही झाली. मी आत्ता तिकडून आलेली आहे इकडे आणि मल्हारला पण आज सुट्टी आहे. मल्हार पण आत्ताच उठला आहे, तर आता नाश्ता वगैरे करीन आणि मस्त टाईमपास करीन मल्हारसोबत. आज काम पण आहे, खूप एडिटिंगचं काम आहे. व्हिडिओज शूट करून ठेवलेत, पण एडिट करून नाही ठेवले, एडिट नाही केले कारण खूप काम होतं. आणि आज मस्त एडिटिंग वगैरे पण करेन आणि आज मस्त टाईमपास, फुल टाईमपास. तर आता पटकन नाश्ता करते, दातबीत घसते कारण मी तिथून दातबीत घसणं असलेली नाही आहे. मल्हार रात्री आला नव्हता कारण काल पाऊस होता खूप रात्री, म्हणून त्याला घेऊन नाही गेली. म्हणून पटकन तसंच तिथे टिफिन वगैरे बनवून तशीच इकडे आली मल्हारसोबत. म्हटलं मल्हारसोबत नाश्ता वगैरे करू मस्त, कारण आज सुट्टी आहे तर आपला स्पेशल नाश्ता काहीतरी बनवीन मी मस्त. तर म्हणून मग मी अशीच आलेली आहे. आता इथेच फ्रेश होणार मम्मीकडे आणि मल्हार आणि मी मस्त नाश्ता करू. तर भेटते थोड्या वेळानंतर. वय का करती? बाहेरचा नजारा बघती. गणपती बाप्पा आहे. अच्छा, इकडे बघ जरा, हॅलो कर. तुला भूक लागली, नाश्ता बनव बनव. ओके, पटकन आधी मी चाय ठेवते. बाबा 6 वर्षाचं मोहरा झाला रे, बाबा 6 वर्षाचं मोहरा झाला रे. अंडे पोया मंडे रोज खाओ अंडे. भाई अच्छे से फोड़ो भाई. ओ भाई, अरे भाई 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 फुट गया, भाई फुट गया, फुट गया, फुट गया, भाई फुट गया, फुट गया. अरे भाई फुट गया. दे दे, गरम झालंय. थांब थांब, मम्मी फोडते. होते जाओ तो. ए लड़के, तेरा साबुन स्लो है क्या? आता अंडा फोडलेला आहे. आता मम्मी त्याच्यात थोडासा अंडा टाकते आणि त्याच्यात पण मसाला टाकणार. चला आम्ही बघूया. तर मस्त आपला नाश्ता रेडी झालेला आहे. आता दाखवते तुम्हाला नाश्त्यामध्ये काय आहे. मस्त नाश्त्यामध्ये असं मस्त अंडा चीज बीज टाकून अंडा घोटाला आहे. मस्त ब्रेड आहे शेकलेले आणि ते दूधवाली चाय. तर आम्ही चाललोय केस कापायला आणि खूप ऊन आहे, खूप 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 ऊन आहे. का खुश होतोय तू? तर आम्ही चाललोय केस कापायला. खूप ऊन आहे आणि ना सुट्टीच्या दिवशी झोप नाही झाली ना, खूप चिडचिडायला होतं यार. मला जेव्हा छोटा होता ना तेव्हा त्याला ते मशीनच्या आवाजाने खूप तो घाबरायचा. मग तेव्हा मी त्याला मांडीवर घेऊन बसायची. आता तो मोठा झाला, आता तो मम्मीच घेऊन जाते कधी कधी. आता तो मोठा झाला तर आता बरोबर बसतो. आणि एकच सलून आहे तर तो सलूनवाला त्याला खूप मस्त ओळखतो, तर त्याच्याकडे तो मस्त बसतो. तर आता चाललो आहे केस कापायला. खूप जास्त ऊन आहे, ऊन आहे मम्मा, ऊन आहे. एवढ्या उन्हात बाहेरून असा पचका झाला. सलूनवालाच नाही आहे, सलूनवाला बाहेर गेला आहे, कुठे संध्याकाळी येणार. हां, आणि तुला काय भूक लागली? हां, त्याला इकडे दुकान दिसलं चॉकलेटचं, तर आता त्याला भूक लागली आहे. त्याला चॉकलेटची भूक लागली आहे. कसली भूक लागली तुला? चिप्सची. चल घरी आहे, चिप्स देते चल. चिप्सची त्याला भूक लागली आहे. चल चल. हां हां, ॲक्टिंग ॲक्टिंग रूपा टीचरला दाखवणार आहे मी. असं रोड पे बैठ के ॲक्टिंग कर रहा है मला. उठ लवकर, चल ना मला. हां चल ये. बघितलं, चिप्सची त्याला भूक लागली
एवढी भूक लागली की तो बसतोय खाली. एवढी भूक लागली ना, मम्मीने जेवणच नाही दिलं ना तुला 10 दिवस झाले. हा ॲक्टिंग. तर आता केस कापायचे राहिले, तर बघू आता त्याला आंघोळ बिंघोळ घालते. आणि 3:30चं ट्युशन आहे, तर मग ट्युशनला त्याला पाठवेन नंतर. थांब आता टोपा टीचरला सांगते ना तुला ट्युशनला जायचं आहे तुला. चल तयार हो, चल उठ, आंघोळ करायची आहे ना. तर आता एकीकडे पटकन मल्हारला ॲपल कापून देते आणि पाणी ठेवलं आहे. त्याच्या ट्युशनचा आता टाईम होईल, तर त्याला ॲपल खायचं आहे. तर ॲपल देते आता कापू आणि पटापट त्याच्या ट्युशनची तयारी करते. उशीर झाला तर टीचर ओरडू. मला होमवर्क कर, टीचर देऊ देईल तो. हे घे बॅग, दे बॅग घेऊ. चल उशीर होता, चल बाय. माझ्या मुलाला ना लहान मुलं खूप आवडतात. बस चल आता बाय. तर सोडलं मल्हारला आणि जेव्हा मी सोडायला जाते त्याचं तोंड असं छोटंसं होतं सोडताना. तर त्याला सोडलं. आता त्याची 2 तासाची ट्युशन आहे, त्याच्यानंतर तो येईल. तर आता विचार करते थोडंसं झोपते, कारण झोप नाही झाली आहे, डोकं दुखते माझं खूप. तर विचार करते थोडंसं पटकन झोपते आणि आता पहिला जाते, जेवते घरी आणि झोपते थोडंसं आणि मग नंतर जाईल त्याला घ्यायला ट्युशनला. 1 hour later. तर 5 वाजले आहे आणि मल्हारला घ्यायला आली आहे. सो त्या मल्हारला घेते पटकन आणि मग जाते. मल्हारची ना माहीत नाही, तो 1-2 महिन्यापासून आहे ना एक गोष्ट शिकलाय. ट्युशनवरून जेव्हा त्याला घ्यायलाच गेले ना, तर तेव्हा तो पाया पडतो. माहीत नाही कुठून शिकलाय, पण तो करतो. तर आता पण करतो का नाही, आठवण आहे का नाही त्याला माहीत नाही. तर जर करत असेल ना तर तुम्हाला दाखवते कसं तो पाया पडतो रोडवर. थांबतो. काय काय चल चल. कोण होते ते? पियुष अंकल होते. अरे बापरे, तू पाया पडतो अजून पण. ग माझं म्हणजे चितू पापा आहे, माझी चितू पापा आहे ग तू. माझी गुड बॉय आहे तू. घोडा झाला ग. आई ग 6 वर्षाचा घोडा झाला तरी मम्मीला उचलायला लावतो. हा वेडा. 6 वर्षाचा घोडा झाला. आई झोपली आहे. चल रे असं बोलतो. उतर बाबू, मग थकली आता. ऐक 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 थकली. तर मल्हारला ट्युशनवरनं आणून जी झोपली ती आता मगाशी उठली. मल्हारचा फोन आला की मम्मी तू मला काहीतरी बोलली होती, डीमार्टमध्ये घेऊन जाणार आहे. तो तेच पकडून बसलाय. तर म्हटलं नको, आता आज त्याला प्रॉमिस केलं तर घेऊनच जाते. माझी अजिबात जायची इच्छा नाही आहे, कारण माझं डोकं इतकं दुखतं आहे. पण आता त्याला प्रॉमिस केलं आहे तर घेऊन जाते पटकन. म्हणून पटकन उठून तयार बियार झाली आहे. आता त्याला मम्मीच्या कामावरनं घेते आणि तिथून आम्ही जाऊ आता डीमार्टमध्ये. ॲक्च्युली खूप दिवस झाले, आधीच आम्हाला डीमार्टमध्ये जायचं होतं. मला ऑफिसकडनं ना कार्ड्स भेटतात, तर त्या कार्ड्सवर गिफ्ट वाउचर असतात, तर तुम्ही शॉपिंग करू शकता. तर माझ्याकडे पडलेलं होतं, खूप दिवस झाले मला जायचंच होतं, मुहूर्त येत नव्हता. तर म्हटलं चल जाऊ दे, जायचंच आहे तर आज जाऊनच येऊया. तर आता पटकन त्याला घ्यायला जाते आणि तिथून मग आपण डीमार्टमध्ये जाऊया. तर आता मल्हार आणि मम्मी कुठे चाललेत? तर आता चाललो आहे डीमार्टमध्ये. निघालो आणि मी पण 4 वर्षानंतर चालली आहे डीमार्टमध्ये. मल्हार तर फर्स्ट टाईम चालला आहे, तो कधी गेला नाही, त्याला माहीत नाही डीमार्ट म्हणजे काय.
तर आता त्याला घेऊन तर चालली आहे, पण खूप भीती वाटते की काय करेल, पण ठीक आहे. आणि मेन त्याला ना चिडवायचं आहे. माझे कझन लोक गेले आहेत एकविराला, तर त्याला आता की मी पण जातो. खुश आहे मी. खुश आहे हा. तर त्याला चिडवायचं आहे, म्हणून तो चाललाय फिरायला. आणि आता तो डीमार्टमध्ये जाऊन काय करणार आहे माहीत नाही. आणि मी पण चालले 4 वर्षानंतर, तर मला पण नाही माहिती मी काय करणार आहे. ठीक आहे. फायनली आम्ही डीमार्टमध्ये पोहोचलो होतो आणि मल्हारना खूप हॅपी होता आणि खूप एक्साइटेड पण होता. फर्स्ट टाइम होतं ना त्याचं. मग ट्रॉली घेतली आणि त्याला ट्रॉलीमध्ये बसवलं आणि मी पण मग शॉपिंग करून घेतली. आणि मग नंतर पुढचा व्लॉग ना मी घरीच शूट करणार होते. फायनली एवढा बॅग घेऊन घरी आलो. 4 वर्षाची कसर एकदाच काढली आणि खूप शॉपिंग केली. पाण्याचा पण पाणी पाहिजे मम्मीला. तर पटकन तुम्हाला दाखवते काय काय घेतले आम्ही. सो फर्स्ट हे आमच्या मायलेकांना बॉटल, ही माझी आणि ही मल्हारची. त्याच्यानंतर हे त्याचे वेफर्स वगैरे पॅक करायसाठी एअर पॅकेट क्लिप्स. आणि हे माझं मॉइश्चरायझर, बाय 1 गेट 1 फ्री. हे तुझ्या हातात ठेव. हे मम्मीसाठी चिकन मसाला. हा माझा फेस मॉइश्चरायझर. चीज, फेवरेट पास्ता. आणि हे स्पंज आहे भांडी घासायचे. फ्रेंच फ्राईट तळायसाठी एअर हे होतं, चम्मच मम्मीकडे नव्हतं, ते पाहिजेच होतं. त्यानंतर हा आहे लंच बॉक्स. सिग्नोवेअरचे डबे घेतलेले आहेत 3 वाले. सो मस्त एकदम एअर प्रूफ आहेत, हे ऑइल लिकेज प्रूफ आहेत, असेच पाहिजे होते. सर हे 3 डब्यांचा लंच बॉक्स. ठीक आहे, ठेवा तुमच्याकडे. मल्हारसाठी हा बॉल. मखाने मल्हारसाठी. फ्रेंच फ्राईड मल्हारसाठी. त्याच्यानंतर हा टॉवेल. माझी खूप इच्छा होती असा सॉफ्ट टॉवेल माझ्याकडे असायला पाहिजे. मल्हार जेव्हा छोटा होता ना तेव्हा मी त्याच्यासाठी घेतला होता. तो टॉवेल अजून पण आहे तसाच सॉफ्ट आणि तशीच क्वालिटी अजून पण आहे आणि तो खूप सॉफ्ट आहे. अंकुशाला मजा येते. मल्हारला घेतला होता तेव्हा मल्हार खूप छोटा होता, तेव्हा माझी तेवढी कॅपॅसिटी नव्हती आणि मला तेव्हा पाहिजे होता. तेव्हापासून 4 वर्ष वेट करते आणि आज डीमार्टमध्ये गेली आणि हा पिंक कलरचा मस्त सॉफ्ट वाला टॉवेल आणला आहे. फायनली माझी इच्छा पूर्ण झाली. त्याच्यानंतर मल्हारला हे 2 टी शर्ट घेतले. एक ग्रीन कलर. तिथे ना खूप गिचड होती, चूज करायला कंटाळा येत होता आणि हा मम्मी 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 करत होता. तर पटकन हे 2 त्याचे साईज भेटले आहेत, तर हे त्याला 2 टी शर्ट. आणि त्याच्यानंतर एक टी शर्ट मी माझ्यासाठी आणलेला आहे. मस्त ब्लॅक, मला आवडला बघताच, तर मग मी घेतला. तर हा माझ्यासाठी आहे. आणि त्याच्यानंतर हे 2 पिलो कवर जे मला पाहिजे होते, पिलो कवर घ्यायचे होते, तर हे 2 ते पिलो कवर आहेत. त्याच्यानंतर मल्हारला आणि मला हँकरचिप्स 4चं पॅर भेटलं मला मस्त. आणि त्याच्यानंतर माझ्यासाठी एक शर्ट आहे ब्लॅक कलरचं. मला एक पिंक कलरचं पण आवडलं होतं पण त्यात साईज नव्हती, मग नंतर मला हा जरा ब्लॅक आवडला, म्हटलं ऑफिस वेअरसाठी चांगला आहे, तर हा ब्लॅक कलरचा शर्ट घेतला आहे. अशी होती आमची शॉपिंग. तुला मजा आली? मी खुश होता. तू खुश होता? ओके, जा खिडकीत. हॅलो फ्रेंड, आम्ही आता डीमार्ट मध्ये आलोय शॉपिंग करून. आणि आई गेलेली कामाला. चल भाई जल्दी बोल, पनवेल निकलना है सुबह. ही माझी डीमार्टची शॉपिंग. तर खूप मजा आली आणि खूप वस्तू होते तिथे, काय घ्यायचं काय नाही. तरी पण आमचं बिल झालेलं आहे 3,500 रुपये. माझं कार्ड पडले होते, त्यात 3,500 रुपयेच होते आणि बरोबर माझं बिल झालं 3,500 रुपयाचंच. तर खूप भारी वाटतं यार, म्हणजे जेव्हा आपण स्वतः कमवतो आणि इंडिपेंडेंटली आपल्याला जे पाहिजे ते शॉपिंग करतो ना, तेव्हा खूप बरं वाटतं. म्हणून काम केलं पाहिजे सगळ्यांनी. आणि स्पेशली मला या शॉपिंगमध्ये मला तो टॉवेल खूप आवडला आहे, मला खूप आधीपासून घ्यायचा होता. सो फायनली तो मी, तेव्हा माझी कॅपॅसिटी नव्हती पण आता माझी कॅपॅसिटी आहे की ज्या गोष्टीवर माझा मल्हार आणि मी हात ठेवतो ती गोष्ट मी घेऊ शकते. तर खूप बरं वाटतं. आणि आता मी हा ब्लॉग इथेच एंड करते. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? जर हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.
सो भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.